अत्यंत चुरशीच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे 9 उमेदवार निवडून आले तर शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला आणि त्यामुळे आवश्यक संख्याबळ नसतानाही महायुतीचे उमेदवार निवडून आल्याने घोडे बाजाराची चर्चा सुरू झाली आहे। तर आमदारांना कोट्यावधी रुपये दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय। त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया। विधान परिषद निवडणुकीत घोडे बाजार, आमदारांना 25 कोटींचा भाव, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, राज्यात विधान परिषद निवडणुकीत महायुतीने विजयाचा झेंडा रोवला, मात्र शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत घोडे बाजार झाल्याची चर्चा रंगली आहे। त्यातच संजय राऊतांनी महायुतीच्या विजयावरून जोरदार टीका केली आहे। तर विधान परिषद निवडणुकीत आमदारांचा भाव कोटींच्या घरात होता असा दावा संजय राऊतांनी केलाय। यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे। कालच्या आमदारांचा भाव जो फुटलेला आहे हा 20 कोटीपासून 25 कोटीपर्यंत, आणि महाविकास आघाडी बरं का असे खेळ कधी करणार नाही। कालचा भाव तुम्हाला माहिती आहे का आमदारांचा? जे 23च्या पुढे ज्यांना 26 मतं पडली, 25 मतं पडली, 24, त्या आमदारांचा भाव पत्रकाराने समजून घ्यावा। काल शेवटचा भाव किती होता, आणि नुसता भाव नव्हता, काही आमदारांना 2 एकर जमीन दिली। राऊतांच्या याच आरोपांवरून भाजपने त्यांच्यावर कडी करण्याचा प्रयत्न केलाय। तर ठाकरे गटाने देखील आपले 16 आमदार टिकवण्यासाठी लक्ष्मी दर्शन केलं होतं। असं असताना आमदार फुटलेच कसे असा सवाल आशिष शेलार यांनी केलाय। त्यांची 16 मतं जी शिवसेना उभाटा गटाची ती टिकवण्यासाठी सुद्धा त्यांना लक्ष्मी दर्शन झालं, तरी 2 मतं कशी फुटली? लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम उभाटा सेनेला आपल्या आमदारांना करावा लागला, किंबहुना काँग्रेसच्याही आमदारांना करावा लागला, जी एक्स्ट्राची 5 मतं मिळाली, तरी 2 मतं कशी फुटली याचं उत्तर संजय राऊत देतील का? 2022च्या विधान परिषद निवडणुकीत देखील आवश्यक संख्याबळ नसतानाही भाजपचा 5वा उमेदवार विजयी झाला होता। त्यावेळी देखील निवडणुकीत घोडे बाजार झाल्याची चर्चा रंगली होती। त्यातच विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंनी बंड केलं। त्यावेळेस एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना 50 खोके दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। आताही विधान परिषद निवडणुकीनंतर संजय राऊतांनी आमदारांची किंमत 25 कोटी असल्याचं म्हटलंय। त्यांच्या दाव्यात तथ्य असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत काय चित्र पाहायला मिळेल हे वेगळं सांगायलाच नको। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।